कारण जन्म दिल्यानंतर आपल्याला हे जग जर कोणी दाखवत असेल तर ते फक्त आईवडिलामुळे आपल्याला पाहायला मिळते, हे आपल्याला विसरता येणार नाही. फक्त सर्व अंगाचे कान करून ऐका. दादा, आपल्याला आज 1,20,20,000ची गाडी बसण्याकरता आहे ना, केवळ फक्त त्यांची पुण्य आहे. चांगल्या ठिकाणी ॲडमिशन करायचं असेल ना तर फक्त केवळ त्यांची पुण्य आहे. पण तुम्ही एकांतात त्या बापाला जाऊन विचारा, बाबा तुम्ही शाळा शिकली असेल ना? हो बाळा, पण आता आमची स्टँडर्ड पद्धत आहे बाबा, तुम्ही कशी शिकली हो? त्यावेळेस ते सांगतील, बाळा आमच्या शाळेबद्दल नको विचारू, तुम्हाला पटेल सर्वांना आहे का? तरी तुम्ही आवर्जून त्यांना विचारा कसं शाळा शिकली. ते सांगतील, बाळा एकच शर्ट असायचं रे, एकच शर्ट असायचं, तेही ढगळ असायचं बघ. एकच शर्ट असायचं, तेही ढगळ असायचं, पॅन्डीला आमच्या थिगळ असायचं. त्यावर करत होतो आम्ही तांब्याने प्रेस, मग तयार व्हायचा आमचा शाळेचा ड्रेस. खताची पिशवी राजा शाळेची बॅग रे, खताची पिशवी आमच्या शाळेची बॅग, वड्याचं पाणी आमची वॉटर बॅग. धोत्राचं फडकं असायचं टिफिन, धोत्राचं फडकं असायचं टिफिन, खिशात ठेवून करत होतो आम्ही इन. करदुडा असायचा आमचा बेल्ट राजा, करदुडा असायचा रे बेल्ट. मिरच्याचा ठेसा, लोणच्याचा खार हाच आमचा पोषण आहार. रानचा रानमेवा भारी मौज, रानचा रानमेवा भारी मौज, अनवणी पाय म्हणजे आमचे शूज. अरे मुसळधार पाऊस पाण्याचे कडेलोट, मुसळधार पाऊस पाण्याचे कडेलोट, आणि पोत्याचा घोंगता हात आमचा रेनकोट. पेन मागता कांडी मिळायची राजा, पेन मागता कांडी मिळायची रे, आणि गाईड मागायची भीती वाटायची. केस कापण्याची एकच शक्कल, गप्प बसायचं होईपर्यंत टक्कल. असं जीवन आम्ही आमच्या आईवडिला पुढे जगलं. पण एक वाक्य सांगू, एवढंही जीवन जगत असताना आमच्या आईवडिलाचा आम्ही कधी अपमान सुद्धा केला नाही, कारण ते आदर्श तेवढे आईवडील असतील. 1-2% तुम्हाला आईवडील रागीट दिसतात, लक्षात ठेवा, पण चांगल्या वडिलाबद्दल कधी माणसाने बोललं पाहिजे. आई घराचं मांगल्य असते हो, बाप घराचं अस्तित्व असतं बघा. छोट्या छोट्या संकटांना आई आठवते, मात्र मोठ्या संकटांना बाप आठवल्याशिवाय राहत नाही. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव ही मानणारी भारतीय संस्कृती दादा. पण याच भारतामध्ये वृद्धाश्रम आहेत गुरुजी, ही फार मोठी शोकांतिका आहे. वृद्धाश्रम म्हणजे क्रांती नाही दादा, तर वृद्धाश्रम म्हणजे भारतीय संस्कृती लागला काला कलंक डाग आहे, आणि तो डाग पुसण्याचं काम फक्त हा संप्रदाय करू शकतं. लक्षात ठेवा. कोण करू शकतं? काय करते हो दादा? ज्यावेळेस 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात त्या माऊलीचे, आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर सांगतात माऊलीशी शिजर करावं लागतं. ऐका, अरे स्वतःचा विचार न करता इटभर पोट चिरून बाळाला जन्माला घालणारी फक्त ती आई असते. ह्या गोष्टी आपल्याला विसरता येणार नाही दादा. एकटा बाप 4-4 पोरांना 10x10च्या खोलीमध्ये सांभाळतो, पण त्याच 4 पोरांचे लग्न झाल्यानंतर त्याच रूममध्ये 4 बंगल्यामध्ये आईवडिलाची वाटे होतात. ही आजची शोकांतिका बघा. खेड्यापाड्यात फार चांगलं आहे हो. किती करतो बाप सांगू तुम्हाला दादा? दाढी जर करायचं म्हटलं, बाप सलूनच्या दुकानावर जात नाही का? की दाढीला आज 50 रुपये लागतात. प्रत्येक दाढीचे बाप 20-20, 50-50 रुपये वाचवतो, आणि पोराला वेळेवरती मनी ऑर्डर पाठवतो. पण तोच पोरगा पैसे येता बिअर बारमध्ये जाऊन मित्रांना पार्टी देतो, आणि नापास झालेली मार्क लिस्ट बापा तोंडावर फेकून मारतो. जरा विचार करा त्या बापाचं अंतःकरण काय म्हणत असेल. अरे आजही आता आम्ही TV पाहू लागलो, आजही सचिन तेंडुलकर 22.5 फीट पळू द्या ना, कोट्यावधी पोरं टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करतात. माझा प्रश्न आहे तुम्हाला राजा, या बांधावून त्या बांधावर आतापर्यंत स्वतःचा बाप आपल्यासाठी कितीतरी पळत राहिला रे, आपण त्या बापाचं कौतुक कधी टाळ्या वाजवून केलं का? हा मोठा एक प्रश्न आहे दादा. चैत्राच्या महिन्यामध्ये वखर हाकता हाकता बापाचा जर प्राण गेला ना दादा, तर पोराला काही वाटत नाही, आपला मालक सोडून गेला म्हणून मुख्य जनावर टाहा फोडते, पण पोरग तिथे येते तर पोराला काही वाटत नाही. आजची शोकांतिका लक्षात ठेवा. म्हणून सांगू तुम्हाला, एक मुलीचं आणि बापाचं जीवनाचं एक नातं आगळं आणि वेगळे दादा, फार वेगळे. तुम्हाला प्रश्न आहे माझा,
की सर्वात जास्ती गुरुजी बाप मुलीच्या लग्नात का रडतो याचं कारण शोधलं पाहिजे काहीतरी. का रडतो माहिती आहे तुम्हाला? घरात सर्व घराची काळजी घेणारा बाप असतो, पण त्या बापाची काळजी घेणारी मुलगी असते. गोष्ट लक्षात ठेवा. काय असते? बापाची काळजी कोण घेत असते? बापाला शुगर जर असली ना गुरुजी, बापाला जर शुगर असली ना बाबा, शाळेतून पोरगी आली की पहिल्यांदा विचारते, बाबा तुम्ही गोळी घेतली का? नाही बाई मी विसरलो होतो. तुम्हाला किती वेळ सांगितलं बाबा मी गोळी घेतली पाहिजे. तुम्ही आईचं आणि बापाचं जर भांडण झालं ना तर बाप सकाळी जेवत नाही बघा, पण मुलगी जवळ येते डोक्यावर हात फिरवते, बाबा आईचं राहू द्या पण माझ्याकडे पहा 2 घास जेवसाल ना. तुम्ही जर जेवलं नाहीत ना बाबा तर तुमची मुलगी शाळेत जाणार नाही. बळबळ बापाला जीव घालते. मी सांगतो तुम्हाला गुरुजी, संपूर्ण घराची काळजी बाप घेत असते हो, पण बापाची काळजी घेणारी मुलगी असते. लक्षात ठेवा. आणि एकूण त्या मुलीचं जर बापाने थाटामाटात लग्न, तालुक्यात कोणी लग्न करत नाही, असं लग्न केल्यानंतर जर चांगलं जर पोरीला भेटलं तर बापाचं छाती वाढते. पण त्या जर मुलीचं थोडंफार नुकसान झालं तर बाप असा खड्ड्यात झाल्यासारखं होतो. इतकं सुंदर जीवन मुलीचं असते. महाराज सांगू तुम्हाला, एकदा लग्न होते आणि लग्न आल्यानंतर पोरगी पहिल्यांदा गुरुजी सासरी जाते, परत एकदा पोरगी येते आणि 2 महिन्यानंतर पोरगी आल्यानंतर बाप असा लांबून वाट पाहतो. बस स्टँडला पोरगी उतरले की चालू होतात, कधी आली बाळा? आजी मी आत्ताच आली हो. दुसरी महिला विचारते, कधी आली पोरी? काकू मी आत्ताच आली हो. घरापर्यंत येईपर्यंत तिला बोलतात. लक्षात ठेवा. बाप आपल्या चिमुकला लेकराला पाहतो, 2 महिने झाले माझी त्याची भेट नाही. पोरीची तब्येत खराब दिसते ना. दुपारचं जेवण होतं आणि संध्याकाळच्या वेळेला बाप ज्यावेळेस आपल्या मुलीला जवळ घेतो गुरुजी आणि विचारतो, बाळा तुझ्या सासरी सर्व ठीक आहे ना? हो पप्पा ठीक आहे. पण तुझी तब्येत का रे खराब झाली राजा? मुलगी सांगत नाही. काही नाही पप्पा, सवय नाही तिकडली म्हणून थोडं तब्येत खराब वाटते तुम्हाला. खोटं बोलतेस राजा? माझा पोटचा गोळा आहे राजा, तू पोटचा गोळा आहे, खोटं बोलू नको. खरं सांग तुझी एवढी तब्येत खराब का झाली? हे शब्द ऐकल्यानंतर मुलगी बापाच्या गळ्यात पडते आणि सांगते, बाबा तुम्हाला खरं सांगू, मदतरी माणसाने फसवलो बाबा आपल्याला. त्याला चांगला जॉब सांगितलं बाबा, पण खरं सांगू तुम्हाला त्याला कुठली नोकरी नाही बाबा. बापाच्या इष्टीवर मोजमस्ती करतो बाबा, एवढंच नाही हो. एके दिवशी माझ्या कवळ्या गालात त्यानं मारली, केसाला धरून फरफडत अंगणामध्ये वळत आणलं बाबा. जो स्वभाव एवढा विचित्र आहे की सोडवायला सुद्धा मला कोणी आलं नाही. पण ऐका, त्या दिवशी मला जगूसं वाटलं नाही बाबा. मी किचन रूम मध्ये गेली, 5 किलोची कॅन तेलाची माझ्या अंगावर वतून घेणार, कुठेतरी माची शोधू लागली, पण मला तुमचा चेहरा दिसला बाबा. मी लहानपणीपासून तुम्हाला किती त्रास दिला हो. मला आठवत होतं बाबा की माझ्या बालपणी मैत्रिणी सायकल घेतली, तुमच्याकडे पैसे नव्हते, पण मी हट्ट केला होता ना बाबा. तुम्ही लोकांचे 5,000 रुपये काढून आणले, मला सायकल घेऊन दिली. एवढा मला तळाताचा पोळासारखं जपलं बाबा तुम्ही, पण माझं काही चांगलं झालं नाही बाबा. मी तुमची शपथ घेऊन सांगते बाबा, आता मी तिथं नांदायला जाणार नाही. ऐका, पहाडासारखा बाप डोक्याला हात लावतून खाली बसतो. आई घरातून येते आणि पोरीला म्हणते, काय केलं वेडे? तालुक्यात लग्न होणार नाही असं लग्न केलं. गावात तुझ्या बापाला न्याय करावं लागतं, 4 चौघात राहावं लागतं बाळा. आम्ही सांगितलं नाही. तू तिकडे गेल्यानंतर 1 महिन्यानंतर तुझ्या बापाला अटॅक आला होता बघ, आणि आता म्हणते जायचं नाही. असं करू नको बाळा. तू जर गेली तुझा बाप जगतो, आणि नाही गेली तर बघ तुझ्या बापाचं काही खरं नाही. हे शब्द ऐकल्यानंतर मुलगी उठून उभी राहते, डोळ्याचे अश्रू पुसते. आई तुम्ही मला सांगितलं नाही का? नाही ग सांगितलं. ऐक आई, मी गेल्यानंतर माझा बाप जगत असेल ना, ही तुमची मुलगी, त्या लोकांनी मला तोडलं तरी चालेल, मारलं तरी चालेल, जाळलं तरी चालेल, पण मी माझ्या बापाचं नाव केल्याशिवाय राहणार नाही. इतकं निस्वार्थ प्रेम जर बापावर कोण करत असला तर ती मुलगी करते. आणि असा सुंदर आपल्याला आईवडिलांनी जन्म प्राप्त दिला, लय अपेक्षा नाहीत त्यांच्यावर. बस माझ्या मुलांनी चांगलं वागावं, माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं. आज ज्यांच्या पित्यर्थ कीर्तनी दादा
दोन्ही मुलं डॉक्टर केले. लक्षात ठेवा, मुलगी असेल मुलगा असेल. जीवन जगत असताना मी सांगितलं की जीवन जगत असताना आपल्याला या सृष्टीचा निरोप घेऊन एक ना एक दिवस जावं लागणार आहे. पण किती दिवस जगलो आपण याहीपेक्षा आपण कसे जगलो याला फार महत्व आहे. गए हुए कभी आते नहीं. काय? गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद आती है. एक वाक्य सांगू तुम्हाला. त्यांची मुलं आहेत ना, पदवीधर आहेत, डॉक्टर बनतील, पण घरात आल्यानंतर माझा बाळू आला, माझी ताई आली, म्हणून आता गालावून हात फिरवणारे हात मात्र आता राहिलेले नाहीत. म्हणून मी परत सांगतो, आता गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद आती है. किती जगला याच्यापेक्षा कसं जगला याला फार मोठं महत्त्व आहे. म्हणून आजच्या कीर्तन आपण सर्वांनी घ्यायचं की आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे. तुका म्हणे येह लोकीच्या विभारे, नका डोळे धोरे भरुणी राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज